हाय, मी स्वाती. वेलकम टू स्वातीज अमेरिकन लाईफ व्लॉग्स. या चॅनलवर तुम्हाला घरातील माझं रुटीन, कुकिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, माझं अमेरिकेतील एक साधं घरगुती आणि खास मराठी आयुष्य मी या चॅनलवर शेअर करते. कधी ब्युटी आणि फॅशन टिप्स, तर कधी घर सजवण्याचे छोटे छोटे आयडियाज, त्या पण खास मराठमोळ्या स्टाईलमध्ये. हा चॅनल आहे तुमच्यासारख्या लोकांसाठी जे घरापासून दूर असले तरीही अजूनही मनाने भारतीय आहे. सो हिट दॅट सबस्क्राईब बटन आणि चला माझ्या अमेरिकेच्या प्रवासाचा भाग व्हा. तर मनी प्लांट फक्त घर सुंदर करत नाही, तर पॉझिटिव्ह वाइब्स पण असतात मनी प्लांटमुळे. हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वाती इन अमेरिका माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हा आहे माझ्या हातात आता मनी प्लांट आणि तो मला आता याची सॉइल चेंज करायची आहे. आज मी एक सिंपल व्हिडिओ घेऊन आली आहे, बट खूप हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे. मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काही टिप्स, मनी प्लांट कसा त्याची सॉइल कशी चेंज करायची किंवा तो ग्रोथ कसा करायचा. तर हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मनी प्लांट तर एकदा हा पूर्ण खराब झाला होता, एवढाच ग्रो झाला होता, पण विंटरमुळे तो पूर्ण खराब झाला होता. कारण मी बाहेर ठेवला होता. आय नो की मनी प्लांट इंडोर ठेवतात, बट विंटरमध्ये थोडासा सनलाईट मिळावी म्हणून मी ठेवला होता, पण पूर्ण तो खराब झाला होता. बस मी दाखवते तुम्हाला. एवढंसं एक पान आहे ना, ते राहिलं होतं. बट आता बघा, स्प्रिंगमध्ये, समरमध्ये किती छान तो ग्रो झाला आहे. तर याची दर 6 महिन्यांनी मी सॉइल चेंज करते. अजून काही झाडं आहेत जसं कढीपत्ता, तर त्यांचं पण मी चेंज करते. तर हे मी खाली ठेवते. आधी मनी प्लांट कट कसा करते, तो नंतर रिग्रोथ कसा करायचा किंवा त्याची सॉइल कशी चेंज करायची, तर हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण तो कट करून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर ब्लॉग बघत राहा. पहिले हे मी कापून घेतलं आहे, मग आपण साईडला ठेवू. सो ही नॉड असते, तर हे मी आधी कट करून घेते. साईडला कट करायचं छान. ही एक नॉड आहे. ही तर याला नाही, हे मी पूर्ण टाकते असंच. हे असं ठेवते आणि असं करून हे पण मी कट करून घेते. ओके, तो ह्या नॉड प्रत्येक याला मी ठेवल्या आहे. हे मी असं गोळा करणार. ओके, हे पण जरा आपण हे मातीत लावतो. तर मी ग्लासात पाणी घेतलं आहे, असं करून घेतलं आहे. सो ह्या नॉड ज्या आहेत त्या गोळा करून घेतल्या आहे आणि पाण्यात हे असं पाण्यात ठेवलं आहे मी. आणि मे बी थोडंसं कमी करावं लागेल. सो हे असं हे आता ग्रोथ होतील. म्हणजे जेव्हा त्याला मुळं येतील. हे मी असं लावलं आहे. प्लास्टिकचा ग्लास घेतला आहे, तुम्ही बॉटल वगैरे पण घेऊ शकता. आणि ह्याला जेव्हा मुळं येतील, सो रूट येतील याला जेव्हा, तर तेव्हा मी ते सॉईलमध्ये लावेल. आता याची मी सॉईल चेंज करून घेते आधी, आणि मला हे ट्रान्सफर पण करायचं आहे. सो हे आहे कढीपत्ता, तर याची पण थोडी सॉईल चेंज करायची आहे. आणि कढीपत्ता मी याच्यात लावते, मनी प्लांट मी याच्यात लावते. आणि अमोलीचं एक झाड आहे, खूप सारं आहे, तर हे पण मला लावायचं आहे. तर आधी सगळ्यात आधी मनी प्लांट. सो हे तर कढीपत्ता पहिले मी ग्लोव्ज घालते.
कढीपत्ता पण खूप छान झाला आहे, खूपच सुंदर झाला आहे कढीपत्ता. आणि हे बाजूला ठेवते, हे झालं आहे ऑलरेडी. सो आधी मी थोडीशी सॉईल टाकते. ही आहे सॉईल, ह्याच्यात ऑलरेडी सगळं मिक्स येतं. सो हे बघा, हे पॉट घेतले. हे असं कढीपत्त्यासाठी नवीन सॉईल टाकली आहे. आता मनी प्लांट. सो पाणी पडतंय अंगावर. सो मनी प्लांट. आता मनी प्लांट. बापरे, हा तर एकदम गच्च आहे. ओ, त्याची मुळे खालीपर्यंत गेले. ओके, हा निघाला. मूळ खालीपर्यंत गेले त्याचे. बापरे, ओहो. गॉड, खूप मोठा आहे ना हा. हे बघा. ओ हो, हे बघा मूळ. सो निघाला मनी प्लांट आणि तो गेला सॉईलमध्ये. घ्या. ओके, आणि नवीन सॉईल टाकते मी त्याच्यात. पाऊस पण येतोय, मस्त पाऊस. ओके, छान, खूपच सुंदर. मला घरात ठेवायला लागेल. ओके, फार गरज होती याला चेंज करण्याची आणि मी ते केलं. बापरे. ओके, आता हे आमुलीचं लास्ट राहिलं आहे, ते करून टाकूया. याची मुळं आहेत, ती इथे टाकून देते मी. सो आमुलीच्या याला आय थिंक हे बघा, हे ओके. ओ, हे लहान पडत आहे. मी याला सॉईल टाकते आधी. पाणी तुम्हाला दिसतंय माहिती, हे मी चेंज करते आता. थांबा, हा आता दिसत असेल. ओके, एवढं तर झालं. आता जो वड आहे त्याला मी माती चेंज करते. सो आता वडाची संपली. सो ह्याला पण थोडीशी माती झालं. ह्याचं पण थोडंसं छान हे करून देते त्याला. ओके, झाला. आता हे सगळं आवरून घेते मी आपली. सो वेदर बघा आज, म्हणजे मी बरोबर आज तसंही सॅटरडे आहे. काल आज संडे, तर काल सॅटरडे होल डे आउटसाईड होतो आम्ही. मुलांची स्कूल आता बॅक टू स्कूल सुरू झालं आहे. शॉपिंग झाली, म्हणजे आता शॉपिंगमध्ये म्हणजे त्यांचं स्कूलसाठी, त्यांची अमितचं आता कॉलेज आणि अमोलीचं हायस्कूल, तर हे सगळा नवीन अनुभव आहे आमच्यासाठी. खरंच म्हणजे आमच्यासाठी हा सगळा नवीन अनुभव आहे, कारण अमोली मिडल स्कूलला होती, आता हायस्कूलला गेली. अमित आता कॉलेजला फर्स्ट इयर आहे त्याचं. आता खूप एक्सायटेड आहोत आम्ही.
तर असं सगळी धावपळ चालू आहे आणि ह्या धावपळीमध्ये असा वेळ प्लॅन्टसाठी काढायलाच पाहिजे. तो मी आज काढला आणि मग छान झालं तर खूप मस्त वाटतं. इतकं भारी फिलिंग येतं आहे ना की जसं तुम्ही आता हे वडाचं झाड हे बघा, हे जवळजवळ आता माझ्या हाईटचं होणार आहे. म्हणजे अशी काळजी घेतली तर झाडं पण खूप छान राहतात. तुम्ही पण नक्की झाडं लावायला सुरुवात करा. ऑलरेडी असेल तर खूप सारे लावा आणि मस्त घर झाडांनी छान दिसतं. कारण हे बघा मागे माझ्याकडे पण खूप म्हणजे हे आउटसाईडचे झाड आहे तर खूप सुंदर दिसतं. त्यांना बघून असं वाटतं की इथे पण असं लावायला पाहिजे. सो मला ही म्हणजे खूप आवडतं. आणि ऊन असतं तर खूप कडक ऊन मी सांगितलंय, जवळजवळ 30-35 ते 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं. कालपर्यंत होतं पण काल दिवसभर पावसाचं वातावरण होतं पण पाऊस नाही पडला. परवापर्यंत 30 ते 45 डिग्री असं म्हणजे कडक ऊन. त्या उन्हात मी शक्यच नव्हतं हे सगळं करणं. तर हा एकदम योग्य डे आहे आजचा की छान मला पूर्ण खूप रिलॅक्स म्हणजे घरातलं काम करून मग मी आता आफ्टरनून आहे. आता वाजले ऑलमोस्ट 4:30 झाले. मी तशी 3 वाजता लागली होती कामाला आणि आता पाऊस पडायला लागला आहे. आता पाऊस पडायला आहे. मी घरात जाते. आजच हेअर वॉश केले आहे. तर फ्रेंड्स हा होता माझा छोटासा व्हिडिओ की मनी प्लांट मी सॉईल कशी चेंज केली किंवा काही ग्रोथ टिप्स तुम्हाला दिल्या, मनी प्लांट ग्रोथ टिप्स ह्या काही तुम्हाला दिल्या. तर ह्या होतं माझ्या मनी प्लांटची मी सॉईल चेंज केली, त्याचं पॉट चेंज केलं. परत रिग्रोथ होण्यासाठी मी परत दुसऱ्या पॉटमध्ये म्हणजे छोट्याशा बॉटलमध्ये लावला. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण मनी प्लांट आहे का आणि तुम्ही त्याची कशी काळजी घेतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण हेल्प होईल. सो शेअरिंग इज केअरिंग. ह्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण नक्की सांगा. म्हणजे मी वेगवेगळे टॉपिक तसेही मी घेऊन येत असते, बट तुम्हाला कोणते जास्त आवडतात ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.